आज मी तांदळाची खीर बनवणार आहे बघा. तर त्याच्यासाठी साहित्य लागणारं तांदूळ घेतलेले आहेत मी, दूध घेतलेलं आहे, चण्याची डाळ घेतलेली आहे, सुंठ आणि हे गूळ घेतलेला आहे. तर असं मस्त असं करणार आहे खीर मी तांदळाची. तर छान लागते, अशी करून बघा तुम्ही पण मस्त. हे आता मी कुकरला लावून घेणार आहे. हे कुकरला टाकलेली डाळ अशीच भिजलेली वगैरे नाही आहे, अशीच टाकली मी कुकरला. त्याच्यामध्ये तांदूळ पण टाकणार आहे. ते 4 ते 5 शिट्या टाकून घ्यायच्या. आणि मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, म्हणजे मस्त वास येतो म्हणून, छान लागते इंद्रायणी तांदळाचं. तर धुवून स्वच्छ घेतलेले आहे तांदूळ. तर आता कुकरला लावून घेऊया. 4 ते 5 शिट्या झाल्या पाहिजे. तर हे बघा आता कुकरला तयार झालेले आहे शिजून. डाळ पण शिजलेली आहे आणि तांदूळ पण शिजलेले आहे. तर छान असे मस्त हे बघा कशी झालेली आहेत शिजून. तर त्याच्यामध्ये आता गूळ टाकायचा आहे. तर हे बघा मी सुंठ टाकते आहे, किसून टाकते आहे सुंठ. वेलची पूड टाकायची आहे, फक्त वेलची पूड पण टाकायची आणि सुंठ पण टाकायची, दोन्ही पण छान चव लागते. तर अशी पारंपरिक ही खीर आहे. तर गूळ घालते आहे मी, तुम्हाला लागेल तेवढा घाला, गोड लागेल तेवढा. तर आता मी हे बघा मस्त असा गूळ टाकलेला आहे. तो विरघळेपर्यंत असं हे हलवत राहायचं आहे, हलवत राहायचं आहे खाली, कारण खाली लागतं लगेचच तांदूळ असल्यामुळं. तर वेलची पूड टाकलेली आहे. हे लवंग पण मी टाकलेले 2 ते 3, त्यानं पण सुगंध मस्त येतो म्हणून. तर अशी शिजून घ्यायची आहे अशी बघा, हे मस्त शिजवायची आहे अशी. आणि छान लागते खायला पण, मुलांना पण आवडेल बघा, करून द्या. आणि झटकीपट होणारी ही रेसिपी आहे. तर छान आहे बघा. आता असं उकळ फुटत आहे. तर थोडं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे ॲड करू शकताय, ओलं खोबरं टाकू शकताय, म्हणजे त्यानं पण छान चव येते. तर मी नाही टाकलं. तर हे बघा आता शिजून असे झालेले, कलर बघा मस्त, गूळ पूर्ण विरघळलेला आहे. तर हे बघा छान असे झालेले आहे, कलर असा आलेला आहे. तर दूध गरम करून टाकायचं, असं नाही टाकायचं, कारण असंच टाकलं ना की फुटतं दूध. तर गरम केलेलं दूध टाकलं ना नाही छान लागते. हे बघा मस्त झालेली आहे खीर तयार आपली. हे बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशी करून बघा कशी लागते ती. तयार झालेली आहे, खायला या.